51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर, 7 किलो चांदीची ताटं, भांडी, 1.5 लाखाचा मोबाईल, हे सर्व हुंड्यात देऊन सुद्धा जर मुलगा आपल्या पत्नीला त्रास देत असेल, त्यांचा पूर्ण परिवार जर त्रास देत असेल, आपल्या सुनाला, आपल्या बायकोला, आपल्या भाऊजाईला, तर याला माणुसकी म्हणायचं का? म्हणजे ज्या बापाने आपल्या आयुष्याची सगळी पुंजी, सगळं संपत्ती लग्नासाठी आपल्या मुलीसाठी दिली असून सुद्धा त्या मुलीच्या सुखासाठी, मुलीच्या भविष्यासाठी एवढा सगळा खर्च करून सुद्धा जर आपली मुलगी सुखी नसेल, सुरक्षित नसेल, तर त्या बापाचं काय होत असेल बरं? आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 घटना सांगणार आहे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये होत असणाऱ्या हुंड्याबळींचं आकडेवारी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा की व्हिडिओमध्ये सांगितलेले मुद्दे योग्य आहेत की अयोग्य आहेत. तर सुरू करूया आजचा विषय. म्हणजे भारतात दरवर्षी किती महिलांचा हुंडाबळीमुळे जीव जातो याची जर आकडेवारी जर काढली तर ती खूप जास्त आहे, खूप भयानक आहे. आणि या सगळ्यांची आकडेवारी कोण काढतं? तर राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो NCRB ही संस्था दरवर्षी आपला अहवाल सादर करत असते. आणि त्यांचा तो अहवाल मी तुम्हाला सांगणार आहे. 2018 पासून ते 2024 पर्यंतचे मी आकडे तुम्हाला सांगणार आहे. 2018 मध्ये या संस्थेने आकडे सांगितलेले आहेत 7167. 2019 मध्ये 7141 हुंडाबळी झालेली आहे. 2020 मध्ये 6996, 2021 ला 6589 आणि 2022 मध्ये 6449 असे दरवर्षीचे आकडे आपल्याला फार भयानक आहेत. आणि हे सगळे आकडे नोंद झालेल्यांची आहे बरं का. असे बऱ्याच महिलांचा जीव जातो ज्यांची नोंद केली जात नाही, ज्यांची FIR दर्ज होत नाही, कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नसतं. सर्व आकड्यांचा जर विचार जर केला, सरासरी दररोज 18 ते 20 महिलांचा फक्त हुंडाबळीमुळे जीव जाताना आपल्याला दिसून येईल. तर महाराष्ट्रातल्या मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा, महाराष्ट्रातील मुंबईचे मी काही आकडे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि साक्षरतेचं दर सुद्धा मुंबईचं जास्त आहे. 2023 मध्ये केवळ 4 महिन्याचे आकडे बरं का, 218 महिलांची नोंद झालेली आहे हुंडाबळीमुळे. 2023 ची ही नोंद आहे. 2024 मध्ये पहिल्या 5 महिन्यातच महिलांच्या जे काही महिला संबंधित जेवढे गुन्हे आहेत त्याची नोंद किती झालेली आहे? 2584 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 201 गुन्हे हे हुंडाबळीमुळे झालेले आहेत. आणि हे सगळे आकडे आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. तुम्ही वरती आपण ही सर्च करू शकता. म्हणजे गावापासून तर शहरापर्यंत अशा प्रकारचे गुन्हे आपल्याला होताना दिसत आहेत. हुंडाबळीमुळे गुन्हे होताना दिसत आहेत. म्हणजे मुलगी पण द्यायची आणि सर्व वस्तू पण द्यायचे आणि पुढे भविष्याचा सगळा विचार करायचा. ही सगळी जबाबदारी जर त्या मुलीचा बाप करत असेल तर मला असं वाटते की जर ज्या मुलाला एवढीच गरिबी असेल तर त्याने घर जावं व्हायला पाहिजे, त्याने त्या मुलीच्या घरी जाऊन राहायला पाहिजे. मुली आणि त्या सगळा खर्च मुलीच्या बापाने केला पाहिजे. काही दिवसांपासून चर्चा आपण सर्व ऐकत आहोत महाराष्ट्रामध्ये की राजेंद्र हगवणेची की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य आहेत ते पुण्यातले, आणि त्यांच्या मुलाने, त्यांच्या परिवाराने त्यांच्या सुनेचा छळ करून तिची हत्या केली की तिने आत्महत्या केली हा एक पोलिसांसाठी आव्हान आहे. तिने ते शोध घ्यायला पाहिजे की ती हत्या केली त्याची की तिने आत्महत्या केली, हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तपास करण्याची आवश्यकता आहे. आता काय झालं नेमकं? तर आनंद कसपटे म्हणजेच मुलीचे वडील यांनी हुंड्यामध्ये त्या मुलाला शशांक हगवणे यांना 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर, 7 किलो चांदीची ताटं, भांडी, 1 लाखाचा मोबाईल असे बऱ्याच वस्तू देऊन सुद्धा आणि मुलीला त्या ठिकाणी छळ केला जातो, तिला त्रास दिला जातो की तू अजून पैसे घेऊन ये. त्यांना माणसाचा लोभ, लालच आणि हवरटपणा कमी नसतो. वैष्णवीने यापूर्वी सुद्धा
आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 2023 ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा वैष्णवीने अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. चारित्र्याच्या संशयावरून तिला त्रास दिला जायचा, तिला मारहाण केली जायची, तिला घरात कोंडून ठेवलं जायचं आणि सर्व परिवार तिला त्रास देत असायचा. नणंद असेल, दीर असेल, सासरे आहेत, सासूबाई आहेत आणि पती मात्र दुर्लक्ष करायचे, लक्ष द्यायचे नाहीत आणि किंबहुना ते सुद्धा त्रास देत असायचे. आणि सगळ्यांनी खूप तिला त्रास दिला आणि म्हणून 27 नोव्हेंबर 2023 रोजी या वैष्णवीने आत्महत्या करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तिने औषधे पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे त्याचा इलाज झाला आणि पुन्हा मुलीच्या आईवडिलांनी मुलीला समजावून सांगून तिला पुन्हा सासरी नेऊन सोडलं. पण परत त्यांची ज्या पद्धतीने जसा तो त्रास देत होते तसाच त्रास ते नंतर सुद्धा देऊ लागले. वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह खरं तर प्रेमविवाह आहे. 28 एप्रिल 2023 रोजी यांचा विवाह झाला. लग्नातला जो काही खर्च आहे तो सगळा खर्च मुलीच्या म्हणजेच वैष्णवीच्या वडिलांनी आनंद कसपटे यांनी तो सगळा खर्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर, 7 किलो चांदीची भांडी, 1.5 लाखाचा मोबाईल आणि सगळं काही देऊन सुद्धा वैष्णवीचा छळ करणं त्यांनी थांबवलं नाही, सुरूच ठेवला. आनंद कसपटे यांनी पोलीस तक्रारीमध्ये सगळं नमूद केलेलं आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या मुलीचा छळ करायला त्यांनी सुरुवात केला. छळाला कंटाळून या महिलेने पूर्वी सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि 14 मेला सुद्धा तिने तो हा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न तिच्या हातून सफल झाला आणि ती आत्महत्या केली असं सध्या तरी निदर्शनास येत आहे. पोलीस याच्यावर तपास करत आहे. दुसरी घटना सुरेखा गडदरे, वय वर्ष 19. लग्न होऊन सुद्धा अवघे 3 ते 3.5 महिने झालेले होते आणि खबर येते की आमची मुलगी त्या ठिकाणी मेली आहे. दौंड जवळच्या गिरेम येथे घडलेली घटना आहे. म्हणजे वडील तिचे मेंढपाळ होते. मेंढ्या पाळून जे काही पैसा जमा झालेला होता तो सगळा पैसा त्यांनी मुलीच्या लग्नासाठी, मुलीच्या हुंड्यासाठी त्यांनी सगळं काही त्या ठिकाणी दिलं. का तर मुलगा बँकेमध्ये म्हणजे भाऊसाहेब गडदरे हा बँकेत नोकरी करतो, पुण्यामध्ये नोकरी करतो आणि ते खरं तर ते बारामतीचे आणि बँकेत नोकरी करतो म्हणून त्यांनी प्रचंड त्या ठिकाणी हुंडा घेतला आणि हुंडा घेतल्यानंतर सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली. सासरच्याकडून होत असणारा त्रास, हुंड्याची जी काही मागणी त्यांनी केली होती ती सगळी मागणी यांनी पूर्ण केली. एखादी गोष्ट राहिली असेल तर ती राहिल्यामुळे सुरेखाला जिची हत्या करण्यात आली त्या सुरेखाला सासरच्याकडून पुन्हा त्रास दिला गेला. खूप तिला मारहाण करण्यात आली आणि शेवटी तिचे हात पाय बांधून तिला शेततळ्यामध्ये बुडून टाकलं आणि तिची हत्या करण्यात आली. ही कहाणी अनेक महिलांची आहे, ज्यांची नोंद होते. बरेच जण सांगत असतात, काही जण सांगत नाहीत. अशा कित्येक महिलांची कहाणी आहे. हुंडाबळी त्या ठिकाणी होत असते. म्हणजे हावरट, जसं सुरुवातीला मी सांगितलं की लोभ, लालच, हावरटपणाचा एक मर्यादा असते, कळस असते आणि इथे कळस त्यांनी गाठलेला आहे. पैशासाठी, लोभासाठी, गाडीसाठी, जमिनीसाठी आपण माणसं मारायला लागलो, जीवाभावाची माणसं मारायला लागलो, नात्यातली माणसं मारायला लागलो. हे काही योग्य नाही, हे काही माणुसकी नाहीये असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. ही गुन्हेगारी वाढते का? तर त्याला कारण आहे महिला त्या गुन्ह्याला गपचूपपणे सहन करते, तक्रार करत नाही. बरेच कायदे महिलांच्या बाजूने आहेत पण तरी सुद्धा त्या कायद्यापर्यंत महिला पोहोचल्या पाहिजेत. महिलांनी त्या ठिकाणी तक्रार दिली पाहिजे. तक्रार दिल्यानंतरच त्या ठिकाणी तिची विचारणा होते, चौकशी होते आणि तो काही त्रास आहे तो त्या ठिकाणी संपतो. तर महिलांनी कोणाकडे तक्रार करायची? तर याच्यासाठी सुद्धा काही विभाग आहेत. समाज कल्याण अधिकारी, वकील आहेत, महिला वैद्यकीय अधिकारी आहेत, स्थानिक महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, महिला संघटनांचे बऱ्याच ठिकाणी महिला संघटना आहेत, त्यांचे सभासद आहेत. त्यांच्या इथे जायचं, आपण त्यांच्या कक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला गुन्हा नोंद करायचा. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुद्धा बऱ्याचदा मिटिंग घेत असतात, तक्रार त्या ठिकाणी दिली पाहिजे.
आणि महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधामध्ये तक्रार करायची नोंद कुठे तक्रार करू शकतो आपण पोलीस स्टेशनमध्ये करू शकता किंवा महिला आयोगाची मदत घेतली पाहिजे. त्यासाठी नंबर तुम्हाला मी सांगतो, 7827 या नंबरवरती आपण तक्रार नोंदवली पाहिजे. त्या ठिकाणी त्यांना सांगितलं पाहिजे, तर आपण नक्कीच त्या ठिकाणी वाचू शकतो. आता संकेतस्थळ सुद्धा आपण नोंद करून घेतलं पाहिजे, www.ncwwomanhelpline.in. याच्यावर सुद्धा तुम्ही ईमेल करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता. उद्देश एवढाच आहे की आपल्या घरातली महिला, आपली मुलगी, आपली पत्नी, आपल्या घरातली महिला सुरक्षित राहावी, ती महिला सुरक्षित राहावी, ती सन्मानाने जगावी, तिने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तिने काम करावं, तिने जगावं, राहावं आणि उत्कर्ष करावा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा मात्र विसरू नका. आज इथंच थांबूया. नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.